दादर कबूतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य आता टाकले जात आहेत। कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल पाहायला मिळते। नागरिकांना गाडीच्या टपावर खाद्य नागरिकांनी आता ठेवलेलं आहे। खाद्य ठेवल्यानं मराठी माणसानं आवाज उठवलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती आहे? दादर कबूतरखान्याजवळ आता नागरिकांची अनोखी शक्कल पाहायला मिळते। गाडीच्या टपावर खाद्य ठेवण्यात आले। भाग्यश्री, नक्कीच, खरं तर मी आता दादर कबूतरखान्याच्या परिसरातच आहे। माझ्या समोर जर बघितलं जिथे लाल कलरची गाडी उभी आहे, त्या लाल कलरच्या गाडी जिथे उभी आहे तिथेच काही जणांनी सकाळी लवकर येऊन गाडी लावलेली होती। या गाडीवर वरती एक प्लेट ठेवली होती। या प्लेटमध्ये धान्य टाकलं होतं आणि सगळे कबूतर जे आहेत ते धान्य टिपण्यासाठी त्या गाडीच्या जवळ येत होते। खरं तर हा जो परिसर आहे हा कबूतरखान्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे। समोर जर बघितलं तर कबूतरखाना दिसतोय आणि या साईडला बघितलं तर ती गाडी दिसतेय। अगदी 1 मिनिट पण नाही, 1 सेकंदाच्या अंतरावर हे दोन्ही ठिकाणं आहेत। आणि एकंदरीतच न्यायालयाने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कबुतरांना खाणं घालू नका कबूतरखान्याच्या ठिकाणी, तरी देखील नागरिक ऐकत नाहीयेत असं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये एक मराठी माणूस आहे, त्यांनी आवाज उठवलेला आहे। त्यांनी असं देखील त्यात म्हटलंय की तुमच्या देरासरमध्ये तुम्ही जाळ्या लावलेल्या आहेत कबुतरांसाठी आणि इथे तुम्ही अशा पद्धतीने कबुतरांना दाणा पाणी घालताय। तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि जर होत नसेल तर ती का होत नाही याची आम्ही विचारपूस करू। त्याचबरोबर आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील ट्विट करून सांगू। अशा पद्धतीची भाषा जी आहे ती मराठी माणसांनी वापरलेली त्या व्हिडिओमध्ये ऐकू येते। तर दुसरीकडे तो व्यक्ती असं म्हणतोय की एकच काय, आणखीन 12 ते 13 गाड्या इथे येतील आणि आम्ही अन्न खायला घालणार कबुतरांना। हा आमचा हक्क आहे, जसं तुम्हाला अन्न पाणी लागतं तसं त्यांनाही लागतं, त्यामुळे आम्ही कबुतरांना खाणं घालतच राहू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय। इतकंच नव्हे तर त्यांनी असंही म्हटलंय की मी कबूतरखान्यामध्ये जाऊन तर अन्नधान्य टाकलेलं नाहीये, मी माझ्या गाडीवर अन्नधान्य ठेवलेलं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीचा सवाल, उलटासुलटा सवाल मराठी माणसाला देखील त्यांनी केलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच अजूनही नागरिक न्यायालयाचं म्हणणं जे आहे ते कुठेही जुमानायला तयार नाहीयेत। त्यामुळे आता ह्या सगळ्यावर कारवाई होणार का, आणि पोलीस जर असं सगळं आहे तर पोलीस इतके शांत का आहेत, गप्प का आहेत, पोलीस त्याच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवाल देखील लोकांकडून विचारला जातोय। त्यावेळेस याआधी जेव्हा नागरिकांच्या वतीनं कबुतरांना या ठिकाणी खाद्य टाकण्यात येत होतं त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता, दंड देखील ठोठावण्यात आला होता, महानगरपालिकेनं कारवाई केली होती। आता या नागरिकावर कारवाई होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। भाग्यश्री, नक्कीच, कारण याआधी पहिला गुन्हा जो नोंद झाला होता तो माहीम पोलीस स्टेशन येथे झाला होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर थोडी कारवाई देखील झाली होती, दंड देखील वसूल करण्यात येत होता। मात्र एकंदरीत जर बघितलं तर त्यानंतर महापालिकेने त्याच्यावर ताडपत्री टाकली होती। ती ताडपत्री काही समाजातील नागरिकांनी येऊन काढण्याचा प्रयत्न केला, मोठा गोंधळ झाला, बाहेरून लोक आली होती असं देखील जैन समुदायाकडनं सांगितलं जाते। कारण सुरुवातीला जैन समुदाय तिथे आंदोलन करणार होता, मात्र त्यांनी नाही आंदोलन करणार असं देखील सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर देखील त्यांनी अर्धा ते पाऊण तासांनी तिथे येऊन राडा केला, गोंधळ घातला। या सगळ्यामध्ये देखील अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळे पहिले सुरुवात तिथनंच आहे की ह्या सगळ्या गोंधळामध्ये अनेकांना त्रास झाला। रस्ता आहे, हा महत्त्वाचा रस्ता आहे, ट्रॅफिक अडकलेलं होतं। या सगळ्यावर गोंधळ झाल्यामुळे इथल्या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता। यावर गुन्हा पोलीस कधी नोंद करणार, आणि जेव्हा की उच्च न्यायालयाने सरळ सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे की जे कोणी कबुतराला खायला घालतील त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, असं असताना पोलीस आणि महापालिका नेमकी शांत का भूमिका घेते? आता नेमकी महापालिकेचं यावर काय भाष्य आहे बघणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचं कारण भूषण गगराणी यांनी तर चक्क स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही ह्याच्यावर कारवाई करणारच। मग जर कारवाई करणार आहेत तर यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार का, हा सवाल जो आहे तो प्रत्येक सामान्य नागरिक विचारताना पाहायला मिळतोय। मेघना, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।